आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे सर्वांना लोकप्रिय होते, त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर शासकीय दुखवटा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला होता 3 दिवसांचा, तो अजून पूर्ण झालेला नाहीये. अशा मध्ये एक घडामोड समोर येत आहे आपल्या समोर की आपण पाहतोय सुनीताताई पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा पदभार या ठिकाणी होणार आहे. आपण पाहतोय की त्या पहिल्या महिला असतील ज्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अशातच आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेतोय की त्यांच्याबद्दल काय जनभावना आहे जनतेमध्ये. नमस्कार, न्यूज मेकर मध्ये तुमचं स्वागत आहे. राज्याच्या आपण पाहतो की पहिल्या महिला असतील ज्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे. अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या स्वपत्नी जे आहेत सुनीताताई पवार ह्या शपथविधी घेत आहे. एकंदरीत त्याच्याकडे कसं बघताय? हे योग्य वाटतं, योग्य वेळ आहे? नाही, आता खरं जर पाहिलं ना तर अजितदादा गेले ह्या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाहीये. म्हणजे जर का महाराष्ट्र सावरला नाही आणि अजितदादा गेल्यानंतर अगदी तुम्हाला सांगतो, म्हणजे एकाच दिवसामध्ये जर का तुम्ही त्यांचा उत्तराधिकारी कोण आणि त्यांची आस्ती सुद्धा जर तुम्ही विसर्जित होऊ देत नसताना आणि लगेच पुढे तुम्ही जर का याच्यावरती जात असाल तर ह्या गोष्टी थोड्याफार मनाला खटकणाऱ्या आहेत. कारण काय होतं माहिती, माणूस एवढ्या उंचीचा गेलेला आहे आणि यातून काय होतं, राजकारण फक्त लोक असे करायला बसलेत. म्हणजे खरं पाहिलं तुम्ही डायरेक्ट नाव म्हणलं तरी घेईन, कारण प्रफुल्ल पटेल आणि तटकरे आहेत हे मी तुम्हाला गिधाडांची टोळी ही. तर कारण एवढं अमानुष नाही वागायला पाहिजे यांनी. तुम्हाला कुठं 10 दिवस होऊ द्या ना, तुम्हाला कुठं चालले बरं? राज्याला एक मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री पैकी एक गेला समजा, एक उपमुख्यमंत्री आहे ना, तुम्हाला कुठं लगेच 8 दिवसामध्ये कुठं लगेच तुमचं असं आभाळ कोसळणार होतं तुमच्यावरती? काय होणार होतं? लगेच तुम्ही एका रात्रीमध्ये त्या बाईचं दुःख नाही विसरलं, तिला तुम्ही टॉर्चर करून तिला तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी जर घेऊन जाताय तर हे जनतेला काही कुठं पटलेलं नाहीये. आमच्याही वैयक्तिक मनाला पटलेलं नाहीये. दादांच्या दुःखातून एवढं सामान्य माणूस अजून सावरत नाहीये. तेच तुम्ही एवढ्या जर का गिधाड गोष्टी जर करत असतील तर हे अत्यंत नीच राजकारण म्हणायला लागेल याला आणि अत्यंत खालच्या पातळीवर चाललेलं आहे. समाज अक्षरशः म्हणजे याचा वीट आल्यासारखा वाटतं या गोष्टीचा. नक्कीच तुम्ही जे 2 बड्या नेत्यांची नावं घेतलीत, त्यांनी भलेही त्यांना टॉर्चर करून फोर्स केला असेल, पण वैयक्तिक त्यांचं मत काय असायला होतं? त्यांनी भूमिकेवर ठाम राहायला हवं होतं की आता दशक्रिया व्हायची, तेरवा व्हायचा आहे, अस्थी न्यायच्या, त्यानंतर काय निर्णय घ्यायचा पक्षासाठी तो घ्यायला हवा होता. सुनीताताई पवारांनी काय सांगा? नाही, नक्कीच. म्हणजे त्या उपमुख्यमंत्री होतात त्यात आनंद आहे आपल्याला. म्हणजे काय माहिती का, अजितदादांची जागा पण भरून निघाली पाहिजे, पवार कुटुंब एक व्हायला पाहिजे. परंतु काय होतं, याला वेळ आहे ना, कुठल्या गोष्टीला एक वेळ मर्यादा असते. कारण हा काय तुम्ही आजारी होऊन माणूस गेलेला नाही कुठला, हा माणूस अशा धक्क्यामध्ये गेलेला आहे भयानक. आणि याच्यातून थोडंसं तरी त्यांनी पण थांबायला पाहिजे होतं, त्यांना कोणतरी सल्ला द्यायला पाहिजे होता किंवा विचारायला पण पाहिजे होतं. माझं तर वैयक्तिक मत आहे, त्यांनी लगेच जायला नव्हतं पाहिजे, थोडंसं थांबायला पाहिजे होतं. आणि 10 दिवसानंतर तुम्हाला या गोष्टी, आणि थांबणार नाही, जग थांबणार नाही हो, परंतु तो धक्का तरी तेवढा तरी सहन करायचं किंवा तेवढा वेळ द्यायला पाहिजे कुटुंबाने तरी. काय होतं, मग हे काय मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार झाला असं मला तरी वाटतंय. बा ते काही आम्हाला पटलेलं नाही, जनतेला पटलेलं नाही, त्याच्याबद्दल माफी असावी, पण मला तरी काही गोष्ट पटलेली नाही. नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला. आता अजितदादांबद्दल तुमची प्रतिक्रिया चांगली आहे, तुमची जनभावना चांगली आहे. आता अजितदादांच्या विकास कामाचा बाणा पुढे घेऊन जाण्यासाठी आता येणाऱ्या तळागाळातले लोक त्यांनी उभे केलेले आहेत, तर तुम्ही त्यांच्या सोबत आहात? नाही, दादांचं कार्य मोठं होतं, दादांच्या लोकांच्या बरोबर आपण राहायला हरकत नाहीये बिलकुल. तो सगळा वेगळा प्रश्न आला, कारण दादांनी जे काही उभं केलंय ना, ते दादा गेल्यानंतर दादांची किंमत कळली. आज उभा महाराष्ट्र ढसाढसा रडतोय. आज पुणे जिल्हा ग्रामीण भागात फार ज्याच्या घरामध्ये झोपडीवाला माणूस आहे तो सुद्धा आज रडतोय. म्हणजे दादांची किंमत आज कळली. दादांच्या मागे उभं राहिलंच पाहिजे, त्याबद्दल आमच्या मनामध्ये बिलकुलही शंका नाहीये. दादांनी जे उभं केले, दादांच्या पाठीमागे असून साम्राज्य मोठं उभं राहावं, दादांना खरंच श्रद्धांजली राहणार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तारतम्य काही गोष्टींचं पाळलं गेलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. ओके. आपण पाहतोय तीव्र संताप नागरिकांमध्ये व्यक्त होतोय. भलेही बड्या नेत्यांनी सुनीताताई पवार यांना फोर्स करून उपमुख्यमंत्र्याची शपथ घेण्यास भाग पडलं असेल, पण एक कुटुंबाच्या नात्याने त्यांचं वैयक्तिक ओपिनियन, एक वैयक्तिक मत येतं की आपण आपल्या अस्थी व्हाव्यात, आपल्या म्हणजे कुटुंबातील सर्वांचा विचार घेऊन ह्या गोष्टी हव्यात. कारण सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता हा एक परिवार आहे. अजून दुःखातून सर्वसामान्य नागरिक सावरला नाहीये आणि परिवाराने हे निर्णय घेणं फार चुकीचं आहे, अशी तीव्र संताप नागरिकांमध्ये व्यक्त केला जातोय. नक्की आता काय प्रतिक्रिया अजून येणार जनतेच्या, ते आपण न्यूज मेकर मध्ये पाहत राहा. महेश सरसा, मी पंढरीनाथ पाटील, पुणे.